नमस्कार. आजची सर्वात मोठी व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की किती लाखापर्यंत महिलांचा लाभ हा बंद होणार आहे. म्हणजे किती लाख महिला या लाडकी बहीण योजनेतून बाहेर जाणार आहे आणि त्याचबरोबर पुढील हप्ता हा कधी येण्याची दाट शक्यता आहे. या संबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि जर तुमचं नाव जर त्या लिस्टमध्ये असेल किंवा तुमचा लाभ जर बंद होत असेल तर तुम्हाला काय करावे लागेल हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी महिलांनो, तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण जी माहिती बघतो ती ऑफिशियल असते. हे बघू शकता तुम्ही, साम टीव्हीच्या ऑफिशियल पेजवरून आपण ही माहिती घेतलेली आहे. त्यामुळे माहिती अगदी खरी आणि खरोखरचीच असणार आहे, यामध्ये काहीही फेक नाही. तर सर्वप्रथम जर बघितलं आपण तर सुमारे इतकी लाख महिला ह्या बाद होणार आहे. आणि जर तुम्हाला बाद व्हायचं नसेल तर तुमच्यासाठी शेवटची तारीख आहे ती म्हणजे 30 एप्रिलपर्यंत. आतापर्यंत खूप तारखे ह्या वाढून देण्यात आलेल्या आहे, परंतु ही जी तारीख आहे ती आता शेवटची आहे. तर तब्बल जर आपण बघितलं तर महिलांची संख्या किती आहे तर तब्बल सुमारे 68 लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा बंद होणार आहे. म्हणजे जर तुमच्याकडे जर तुमचा लाभ हा आतापर्यंत मिळालेला नसेल तर सुद्धा तुम्हाला ही एक शेवटची आणि अखेरची संधी आहे. तर या 68 लाखमध्ये तुमचं नाव असेल आणि तुम्ही जर आतापर्यंत लाभ हा मिळवण्यासाठी जे आवश्यकता आहे तो क्रायटेरिया जर पूर्ण केलेला नसेल तर तुम्हाला सुद्धा आता लाभ हा मिळणार नाही. तर आपण आता बघूया की कोणकोणत्या कारणामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा महिलांना, ज्या 68 लाख महिला आहे त्यांना बंद होत आहे. तर आपण जर बघितलं तर महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजनेतून 68 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याची माहिती आता खात्रीशीर सूत्रानुसार कळत आहे. आपण बघितलं की ऑफिशियल वेबसाईटवरून आपण ही तुम्हाला माहिती देत आहोत. त्याचे मुख्य कारण जर आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे ई-KYC. तर आपण बघितलं तर ई-KYC अपडेट न केल्याने महिलांना ई-KYC मध्ये थोड्याफार प्रमाणात चूक हा झालेल्या आहे. आणि ते चूक जे असतो तर निकषात न बसल्यामुळे ह्या महिला हा बाद झालेल्या आहेत. जर आपण बघितलं यामुळे सरकारच्या तिजोरीवरचा जो बोजा आहे तो कमी होणार आहे. त्यामुळे जर आता आपण बघितलं अपात्र महिलांचा लाभ बंद झाल्याने सरकारचे जर आपण बघितलं तर कोट्यावधी 68 लाख म्हणजे तुम्ही विचार करू शकता, एका महिलेला त्यांना द्यावं लागते 1500 रुपये. तर 68 लाख जर बघितलं तर कोट्यावधी रुपयांचा फायदा हा सरकारचा झालेला आहे. आता जर बघितलं आपण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 1.75 कोटी इतकी आहे. लाडकी बहीण योजनेची KYC केलेली असेल पण त्यात चूक असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी आता फक्त जर बघितलं आपण तर शेवटचे फक्त 10 दिवस उरलेले आहे. तुमच्याकडून सुद्धा ही चूक झालेली असेल तरी सुद्धा तुम्ही आता ती चूक सुधरून घ्या, कारण फक्त आणि फक्त तुमच्याकडे शेवटचे 10 दिवसच शिल्लक आहे. ई-KYC दुरुस्तीसाठी राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंतची मुदत दिलेली आहे. मात्र याआधी जर बघितलं आपण तर 31 मार्चपर्यंत दुरुस्तीची मुदत पूर्वी होते, परंतु ती वाढून आता 30 एप्रिलपर्यंत करण्यात आलेली आहे. जर आपण बघितलं तर अवकाळी पाऊस आणि इतर काही कारणामुळे राज्य सरकारने ही मुदत जी दिलेली आहे ती वाढवून दिलेली आहे. 30 एप्रिलपर्यंत बंद खात्याच्या संदर्भात पुन्हा कार्यवाही होऊ शकते. जर तुम्ही KYC आता केलेली नाही तर तुमचे खाते हे कायमचे बंद होऊ शकतात. म्हणजेच जर तुम्ही पात्र आहात, ई-KYC केलेले आहे पण पैसे येत नसतील तर पुन्हा एकदा 30 एप्रिलपर्यंत आपली KYC करून घेणे जरुरी आहे. आता आपण जर पुढची माहिती बघितलं तर 68 लाख महिलांना लाभ हा बंद होणार. आता कसा तो बघूया. 2.43 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळत होता. मात्र आता ई-KYC केल्यानंतर 68 लाख महिला आता बाद करण्यात आलेल्या आहे. त्या सर्व महिलांना प्रति महिना 1500 रुपयाचा लाभ हा बंद झालेला आहे. म्हणजे 68 लाख महिलांची कपात झाल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींची संख्या जर बघितली आपण तर ती 1,75,000 म्हणजे 75 कोटीवर आलेली आहे. निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ ह्यापूर्वी घेतलेला, त्याचबरोबर काही पुरुषांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला होता. त्यावेळी पुरुष सदस्यांनी यात समावेश होता. तसेच राज्य सरकारचे जे कर्मचारी महिला आहे त्यांनी सुद्धा लाडक्या बहिणीचं नाव घेतलेलं होता. ही सर्व नावे आता तसेच निकषात न बसणाऱ्या महिलांना यातून वगळण्यात आलेले आहे. आता KYC जर बघितलं नोव्हेंबर 2025 मध्ये पहिल्यांदा KYCचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानंतर ई-KYC प्रक्रियेत अनेकदा मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली होती. लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी सरकारकडून प्रत्येक महिलांना 37,000 कोटी रुपये हे प्रत्येक महिन्याला वितरित केले जात असतात. त्यामध्ये जर बघितलं तर प्रत्येक पात्र महिलांना 1500 रुपयाचा लाभ हा देण्यात येत असतो.
मात्र KYC नंतर पात्र महिलांची संख्या आता घटणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या खर्चातील सुद्धा बदल होणार आहे. जो बदल आहे तो होणार आहे. 2025-26 मध्ये या योजनेतील 36,000 कोटी रुपयाचा खर्च होत होता. त्या तुलनेत 2026-27च्या अर्थसंकल्पात 26,000 कोटीचीही तरतूद करण्यात आलेली आहे. तर आता महिलांना जर आपण बघितलं तर लाडक्या बहीण योजनेचा जो लाभ आहे तो आता जर बघितलं तर मार्च महिन्याचा मिळू शकतो. परंतु जो एप्रिल महिन्याचा जो लाभ आहे तो लाभ महिलांना 30 एप्रिलच्या नंतर म्हणजे जेव्हा तुम्ही KYC करणार त्याच्यानंतरच मिळणार. ही होती संपूर्ण माहिती. जर माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.